मित्रांनो, आज आपण जीवनाचा खरा आनंद कशामध्ये आहे याबद्दल थोडंसं बोलणार आहे। तुम्हाला माहिती कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, जीवनात दुःख आणि सुख येत जात असतं, त्याचप्रमाणे सुख आणि दुःख जीवनाच्या दोन गोष्टी समान असतात। मित्रांनो, व्यक्तीच्या जीवनात आनंद नाही किंवा तो कितीही श्रीमंत आणि निरोगी असला तरी त्याचं जीवन मित्रांनो सुख नसेल तर व्यर्थ आहे। आयुष्यात आनंदी राहणे खूप महत्त्वाचे आहे। मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी नसाल तर सर्वात आधी तुम्हाला आनंदी नसण्याचं कारण शोधायला हवं मित्रांनो। कारण मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात तुम्ही जर मनाप्रमाणे वागला नाही किंवा मनासारखं तुम्हाला जगता आलं नाही तर ते जीवन खूप व्यर्थ असतं। मित्रांनो, माणसाने नेहमी असं काम केलं पाहिजे जे केल्यावर माणसाला आनंद होतो। म्हणजे मित्रांनो, एखादी गोष्ट जर तुमच्या मनाप्रमाणे जर झाली तरच तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळू शकतो, असं मला सांगायचं आहे तुम्हाला। जीवनात नेहमी असं काम करा जे तुम्हाला करण्याची इच्छा असेल। मित्रांनो, इच्छेविरुद्ध केलेलं काम माणसाच्या मनात नेहमी चिंतेची भावना निर्माण करते मित्रांनो, जे मनुष्यासाठी योग्य नाही। मित्रांनो, आनंद ही अशी गोष्ट आहे जे आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देते। मित्रांनो, जीवनात आनंदी राहण्यासाठी माणसाने नेहमी योग्य आणि अयोग्य निवडलं पाहिजे। मित्रांनो, म्हणजे एक दिशा निवडली पाहिजे, योग्य आहे की अयोग्य आहे ती दिशा। जो माणूस योग्य आणि अयोग्य निवडत नाही तो कधीही जीवनात आनंदी होऊ शकत नाही। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात काही आनंदाचे क्षण असतात मित्रांनो, जे त्याला इतरांसोबत शेअर करायचं असतं। म्हणजे मित्रांनो, आपल्याला मित्र मैत्रीण किंवा घरातल्यांसोबत काही आपले सुखाचे क्षण असतात, ते खूप खूप सांगू वाटतात। आपण खूप उत्साहित असतो, आनंदात असतो आणि ते आपल्याला कोणाला तरी सांगायचं असतं, तर त्याचं कारण असतं मित्रांनो आपला आनंद। तर मित्रांनो, प्रत्येक माणसानं विचारपूर्वक कुठलीही गोष्ट करताना केली पाहिजे, त्यानुसारच त्याला तो आनंद मिळू शकतो। मित्रांनो, त्याच्या आयुष्यात 4 चांद लागू शकतात त्यानं जर विचार केले तर। अशा प्रकारे थोडीशी माहिती होती। तुम्हाला कशा प्रकारे आवडली सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, पुढील कविता जीवनाचा खरा आनंद यावरती आहे। तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा, बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता, बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता, निरोप देता बालपणाचा नाद गेला खेळण्याचा, निरोप देता बालपणाचा नाद गेला खेळ खेळण्याचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा। तारुण्याचे सुख आगळे, तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरीर भारले, तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरीर भारले, बहर ओसरू लागला दूर सारता घट्ट प्रेमाचा, बहर ओसरू लागला दूर सारता घट्ट प्रेमाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा। प्रौढत्वाची शानच न्यारे श्रेष्ठतेची ठये भरारी, प्रौढत्वाची शानच न्यारे श्रेष्ठतेची ठये भरारी, येता दुबळेपणा शरीराला उभं येई संसाराचा, येता दुबळेपणा शरीराला उभं येई संसाराचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा। जीवनातील प्रत्येक पायरी मज लागे आनंद करी, जीवनातील प्रत्येक पायरी मज लागे आनंद करी, परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा, परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता त्या देहाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा, केव्हा मिळेल मजला आनंद जीवनाचा। आहे सारे प्रभूचं भाव अर्पा मनाचे, आहे सारे प्रभूचं नाव अर्पा मनाचे, समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वत्वाचा, त्याग करा सर्वत्वाचा, केव्हा मिळेल खरा आनंद जीवनाचा, केव्हा मिळेल खरा आनंद जीवनाचा। तर मित्रांनो, ही अशा प्रकारे कविता होती। कविता कशी वाटली सांगायला विसरू नका। तर मित्रांनो, स्वतःचा खरा आनंद आणि खरे समाधान इतरांच्या आनंदात दडलेला असतात। इतरांना त्यांचा आनंद दिला तर स्वतःलाही आनंद नक्कीच मिळणार आणि तुमच्या मनाला समाधान सुद्धा मिळेल। मित्रांनो, नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसला तर आयुष्य एकटं राहील। मित्रांनो, माणसाच्या बाबतीत सुद्धा परमेश्वराने कमालीचा दयाळूपणा वागलाय। मित्रांनो, जगण्याची चाहूल तो 9 महिने अगोदर देतो, पण मृत्यूचं येणं मात्र अकस्मात असतं, कारण त्याला माहिती आहे माणूस सुखाची वाट पाहू शकतो पण दुःखाची मात्र पचवू शकत नाही। स्वप्न थांबली की आयुष्य थांबतं, विश्वास उडला की आयुष्य संपते, आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम संपतं, म्हणून स्वप्न पहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या। आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ती जगण्याची कला स्वतःमध्ये असली पाहिजे, एवढंच सांगायचं होतं। आणि ही पुढील कविता त्याकरता। तर मित्रांनो, कवितेचं नाव आहे आयुष्य खूप सुंदर आहे।
आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी, आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी, एकट्यानंच ते फुलवत राहा, एकट्यानंच ते फुलवत राहा, वादळाचं संकट अंगावर आलं तरी, वादळाचं संकट अंगावर आलं तरी. माझं वेगळं असं काही नाही, माझं वेगळं असं काही नाही, माझ्या अंगात खास असं काही नाही, माझ्या अंगात खास असं काही नाही, असं म्हणून कधीच उदास होऊ नका, असं म्हणून कधीच उदास होऊ नका. शामरुगाकडे कस्तुरी आहे, फुलामध्ये सुगंध आहे, शामरुगाकडे कस्तुरी आहे, फुलामध्ये सुगंध आहे. माझ्याकडे काय आहे असं म्हणून कधीच उदास होऊ नका, माझ्याकडे काय आहे असं म्हणून कधीच उदास होऊ नका. अंधाराला जाणारा एक सूर्य तुमच्या हाती लपला आहे, अंधाराला जाणारा एक सूर्य तुमच्या हाती लपला आहे. रात्र संपल्यानंतर सकाळची सुंदर पहाट तुमच्या आयुष्यात दडलेली आहे, रात्र संपल्यानंतर सकाळची सुंदर पहाट तुमच्या आयुष्यात दडलेली आहे. अंधाऱ्या रात्रीला संपून सोनेरी किरणांची उगवेल एक नवीन सकाळ, अंधाऱ्या रात्रीला संपून सोनेरी किरणांची उगवेल एक नवीन सकाळ. चांगलं ज्ञान घेताना मित्रांनो कधीच आयुष्यात व्हायचं नसतं निराश, चांगलं ज्ञान घेताना मित्रांनो कधीच व्हायचं नसतं निराश. आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी, आयुष्य खूप सुंदर आहे सोबत कुणी नसलं तरी.